महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरम यांच्या वतीनं आयोजित सदर उद्योजकता परिषदेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्वजण आधुनिक जगाच्या उद्योग संधी या संदर्भामध्ये विविध माहिती घेण्यासाठी आपण आलेला आहात। उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये आत्ताच शासनाच्या विविध योजना या संदर्भामध्ये माननीय गायकवाड सर आपल्याशी बोललेले आहेत, चर्चा केलेली आहे। उद्योग संधी सध्या महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाचा संदर्भातला ट्रेंड आणि आपली क्षमता या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो हे सर्व या परिषदेमध्ये आपल्याला निश्चित माहिती मिळेलच। आताच मी सिकलकर सरांबरोबर चर्चा करत असताना मी पाहत होतो की 2 दिवसाचं कशा पद्धतीनं प्लॅनिंग आहे। सर, तुम्हा सर्व आयोजकांचं खरं तर प्रथम मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की तुम्ही अशा स्वरूपाची एक परिषद, अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। कारण माझ्या मित्रांनो, आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, 2 मार्गातून पैसा येतो। तिसरा मार्ग मला तरी अजून उपलब्ध आहे असं माहीत नाही। फक्त 2च मार्गातून पैसा येतो। त्यातला एक आहे की कोणीतरी स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय करतो, बिझनेस करतो, काहीतरी उद्योग व्यवसाय करतो, आणि दुसरा आहे तो कुठेतरी नोकरी करतो। हे 2च मार्ग उपलब्ध आहेत। तिसरा मार्ग मला तरी उपलब्ध आहे असं आत्तापर्यंत माहीत नाही, माझ्या गेल्या 15-20 वर्षामध्ये जे काय पाहिलं ते मी। प्रश्न असा आहे, आणि हा सर्वांनी आत्ताच्या काळामध्ये माहिती करून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे। कारण आज आपण कितीही वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत असलो, एम्प्लॉयमेंट करत असलो, तरीसुद्धा आज आपल्या देशाला नोकरदारांची निश्चित गरज आहेच आहे, परंतु त्याहीपेक्षा जास्त गरज आपल्या देशाला उद्योजकांची आहे, व्यावसायिकांची आहे। कारण उद्योग व्यावसायिक जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर तो अनेक लोकांना नोकऱ्या देईल, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या फीज भरेल, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे टॅक्सेस भरेल, आणि त्याच्यावरच आपला देश चालतो हे आपण सर्वजण खूप जवळून पाहत आहोत। खरं तर काल महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आपला अर्थसंकल्प सादर झाला। अर्थसंकल्पामध्ये येणारे पैसे नक्की येतात कुठून? तर ते सर्वजण पैसे हे आपल्या वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून जातात, आणि हे टॅक्सेस भरणारा जर या देशातला सर्वात महत्त्वाचा माणूस कोण असेल तर तो उद्योजक आहे। आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आता सीमेवरती जाऊन देशाचं संरक्षण करण्याची फार गरज नाही। आता आपण आपल्या आयुष्यामध्ये छोटा मोठा स्वतःचा उद्योग व्यवसाय जरी केला तरीसुद्धा आपण देशासाठी खूप मोठं योगदान देतो आहोत, असाच त्याचा अर्थ आहे। आणि म्हणून आपल्याला आज उद्योजक होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। परंतु सर्वजण येतील, सांगतील की उद्योजक व्हा, खूप स्वतःचे उद्योग व्यवसाय करा, परंतु हे करायचं कसा? याला माझ्याकडे कुठल्या उद्योग संधी आहेत? मला शासन कशा पद्धतीने मदत करू शकतं? मला माझ्या घरामध्ये याच्यासाठी सपोर्ट मेकॅनिझम काय आहे? मला सोशली पाहिलं तर सामाजिक सपोर्ट मेकॅनिझम काय आहे? गव्हर्नमेंटचा सपोर्ट मेकॅनिझम काय आहे? या सर्व गोष्टी आपण समजावून घेण्याची सध्याच्या काळामध्ये गरज आहे। परंतु मला कधी कधी खूप वाईट वाटतं की अशा स्वरूपाचा उद्योग व्यवसायाचा सपोर्ट मेकॅनिझम आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येत नाही। मधल्या काळामध्ये एक महाराष्ट्रातल्या एका नामवंत वृत्तपत्रानं एक सर्वे केला पूर्ण महाराष्ट्राचा, आणि त्याच्यामध्ये त्याचं फलित काय निघालं? त्याच्यामध्ये असं दिसलं की आपल्याकडच्या 80-90% मुलांना उद्योग व्यवसाय करायचाच नाही, त्यांना काय पाहिजे? त्यांना नोकऱ्या पाहिजे। आणि जर आपण सर्वच जण नोकऱ्याच्या पाठीमागे गेलो तर नोकऱ्या देणारे किती लोक आहेत, व्यावसायिक किती लोक आहेत, उद्योजक किती लोक आहेत हे तर पहिलं पाहिलं पाहिजे। परंतु आज आफ्टर कोरोना आपण सर्वजण पाहतो आहोत की जमाना बदल गया है, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत, आणि या बदलाला आपण लवकर साथ घातली नाही तर याच्यामध्ये निश्चित आपण पाठीमागे पडू। असं म्हटलं जातं, इफ you are not upgrading yourself, you are downgrading। म्हणजे यदि आप बेहतर नहीं हो रहे हो तो आप कमज़ोर हो रहे हो, ऐसा अर्थ है। यदि आप बेहतर नहीं हो रहे हो तो आप कमज़ोर हो रहे हो।
आणि हे आपल्याला कमजोर व्हायचं नाही, आपल्याला एक्सलन्स चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कसा येईल, मग तो पर्सनल एक्सलन्स असेल, नाहीतर त्यातून क्रिएट होणारा सोशल एक्सलन्स असेल, हा आपल्या उद्योग व्यवसायासाठी जास्त गरजेचा आहे. मग पर्सनल एक्सलन्स पाहत असताना माझ्यामध्ये नक्की काय आहे, की मी कुठला उद्योग व्यवसाय करू शकतो, मी कशा पद्धतीनं करू शकतो, मला पुढे कसं जाता येऊ शकतं, या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याकडं नक्की काय असायला हवं हे आपण पाहणं गरजेचं आहे. सध्याला जागतिक लेवलला, नॅशनल लेवलला जर आपण पाहिलं तर उद्योग व्यवसायामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, हे करत असताना आपण नक्की काय उद्योग व्यवसाय केला पाहिजे हे पाहत असताना त्यातली सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट राहते ती म्हणजे तुम्ही जे काही कराल, तुम्हाला जो काही उद्योग व्यवसाय करायचा आहे, आमच्याकडे एक सुंदर सब्जेक्ट आम्ही शिकवतो, त्याला आम्ही म्हणतो बॉस. बॉस म्हणजे म्हणजे नोकरी करत असो किंवा कुठेही आपल्याला जर बॉस असेल तर तो सांगेल त्या पद्धतीने आपण करायला जातो, कारण तो बॉस असतो आणि बॉस सांगेल तसं करायचं, असा आपल्याकडचा एक प्रघात आपण मानून घेतलेला आहे. तर आमच्याकडे एक सब्जेक्ट आहे, त्याचं नावच बॉस आहे. बॉस म्हणजे काय, सुंदर अर्थ आहे त्याचा. बॉस म्हणजे बिझनेस अपॉर्च्युनिटी सर्च अँड स्कॅनिंग. काय तुमच्या आसपास उद्योजकाच्या किंवा उद्योजकतेच्या संधी आहेत, तर त्या व्यवस्थितरित्या पाहणं, त्या स्कॅन करणं आणि त्यातून तुम्हाला जे करायचं आहे ते घेऊन पुढे जाणं. आता आम्हाला काय स्कॅन करायचं आहे, आम्ही दररोज कुठेही गेलो की आम्ही ते गुगल पे आणि फोनपेमधला स्कॅन करतो, बरोबर आहे. म्हणजे काय करतो की त्याच माणसाला पैसे गेले पाहिजेत आणि ते माझ्याकडूनच गेले पाहिजेत आणि बरोबर तेवढं ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही स्कॅन करतो. अरे हे स्कॅन करत असताना आपण कधी पाहिलं की मला या समाजामध्ये असे अनेक उद्योग आहेत इथं आणि त्या उद्योगांमधला मला एक बिझनेस स्कॅन करायचा आहे की जो घेऊन मला पुढे जायचं आहे. पण कुठला उद्योग करायचा, कुठला व्यवसाय करायचा, याचे 4 फॉर्म्युले ठरलेले आहेत. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर 4 फॉर्म्युले आपण लक्षात ठेवले पाहिजेत. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे, तुम्ही जो काही करायचं आहे ते नीड बेस आहे का, ती कम्युनिटीची गरज आहे का, ती समाजाची गरज आहे का, ती लोकांची गरज आहे का, ती निरंतर आहे का आणि आयुष्यभर चालेल असं काही आहे का, हा विचार पहिला आपल्याला केला पाहिजे. आणि जर हा विचार आपण केला तर समाजाची गरज भागू शकेल असा व्यवसाय, म्हणजे ती समाजाची नीड, ती समाजाची गरज, असा नीड बेस ॲक्टिव्हिटी आपल्याला करता आली पाहिजे. दुसरं, आपण जर एखादी ॲक्टिव्हिटी ठरवली तर आपल्याला पाहावं लागतं. माझ्याकडे खूप गव्हर्नमेंटची लोक येतात, माझ्याकडे खूप व्यावसायिक येतात आणि कधी कधी मला फार असं चिंता वाटते की व्यावसायिकाचाच मुलगा किंवा व्यावसायिकच येऊन सांगतो की माझ्या मुलाला व्यवसाय करायचा आहे, आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. म्हटलं मी काय करणार, माझ्यापेक्षा तर जास्त तुम्ही टॅलेंट आहात त्याच्यामध्ये. पण बऱ्याच वेळा असं दिसतं आहे की उद्योग व्यवसाय करण्यासंदर्भातली अधिकची माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला काय वाटत असेल तर ती आहे भीती. म्हणजे उद्योग व्यवसाय करायलाच भीती वाटते. आणि खरं तर आत्ता जर मार्केटची परिस्थिती अशी आहे, आपल्याला असं वाटतं की उद्योग व्यवसाय करायला काय काय लागतं असा जर मी प्रश्न विचारला आणि प्रत्येकाला उत्तर द्यायला लावलं तर तुम्ही प्रत्येकजण वेगळं उत्तर द्याल, म्हणजे किमान 100 मला ॲन्सर्स मिळतील, 100 ॲन्सर्स मिळतील. पण उद्योग व्यवसाय करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातलं पहिलं आपण पाहिलं ते म्हणजे नीड, दुसरं आहे स्किल, कौशल्य. माझ्याकडं काय कौशल्य आहे. बरेच वेळा असं होतं की मी जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये माझं कौशल्य पणाला लागतच नाही आणि तशा प्रकारचं कौशल्यही माझ्याकडे नसतं. आणि मग मी त्याच्याविषयीची, एकतर कसं आहे बिझनेसमध्ये तुम्हाला जे काही करायचं ना ते करायची आवड असली पाहिजे. असं म्हटलं जातं की प्लेजर इन द जॉब. कुठलाही जॉब करत असाल, कुठलाही काम करत असाल, प्लेजर इन द जॉब पुट्स परफेक्शन इन द वर्क अँड लाईफ ऑल्सो. का म्हटलं असेल हे असं, त्याचं कारण असं की जर तुम्ही मनापासून आनंदानं जर उद्योग व्यवसाय करत असाल किंवा आयुष्यातलं कुठलंही काम करत असाल तर त्याच्यामध्ये निश्चित परफेक्शन येतं. पण हे परफेक्शन येत असताना मग मला जे आवडतं आहे ते मी करतो आहे का हे पण पाहिलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे जे स्किल आहे, आपल्याकडे जो स्किल सेट आहे तो आपण पाहिला पाहिजे. आता अलीकडे असं म्हटलं जातं की तुम्हाला एखादी डिग्री असावी का, तर निश्चित असावी, पण एक वेळ डिग्री नसली तरी चालेल, पण तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे. या स्किलच्या बेसवरती तुम्हाला तुमचा व्यवसाय करता येऊ शकतो. मी तर परवाला पुण्यामध्ये पाहिलं, काय स्किल असावीत, काय इनोव्हेशन असावं,
खरं तर आपण या शैक्षणिक संस्थेमध्ये एज्युकेशनल हबमध्ये खरं तर हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला तर कधी कधी असं फार वाटतं की एज्युकेशनचा खरा अर्थ होता, एज्युकेशनचा खरा अर्थ काय आहे आणि एज्युकेशनमध्ये आपण एज्युकेशनमधून आपल्याला काय मिळालं पाहिजे ते उद्योजकतेसाठी कसं गरजेचं आहे. बघा, उद्योग व्यवसायामध्ये तो जर शिक्षणाचे 4 पिलर सांगितलेले आहेत. हे 4 पिलर कुठले आहेत इथं फक्त एक अर्ध्या मिनिटामध्ये स्पर्श करून जातो. ते 4 पिलर सांगितलेले आहेत की शिक्षणातून माणूस शिक्षित होतो, म्हणजे त्याला लिहिता वाचता येतं. तुम्ही स्वारगेट बसस्टँडला गेलं तर तुम्हाला कळतं की तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर तुम्ही पुणे मुंबई किंवा स्वारगेट मुंबई ही गाडी पकडता. आणि तुम्हाला जर असं दिसलं की मुंबई पुणे गाडी आहे तर ती मुंबईवरून पुण्याला आलेली आहे. हे तुम्हाला लक्षात येतं का? कारण तुम्ही शिक्षित झालेला. शिक्षणातून माणूस शिक्षित होतो. दुसरा, शिक्षणातून माणूस सुशिक्षित होतो, म्हणजे काही चांगला शिकलेला माणूस होतो. तिसरं, शिक्षणानं माणूस सुसंस्कृत होतो, अजून सिव्हिलाइज चांगल्या पद्धतीने होतो. पण मला सांगायचा आहे तो शिक्षणाचा चौथा अर्थ आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. शिक्षणानं माणूस सृजनशील होतो, म्हणजे शिक्षणानं माणूस क्रिएटिव्ह होतो, शिक्षणानं माणूस इनोव्हेटिव्ह होतो, शिक्षणानं माणसामध्ये नवनवीन कल्पना येतात आणि ज्याच्याकडे ह्या नवनवीन कल्पना असतात तो त्याच्या उद्योग व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातो. मी काल एक IBN लोकमतला एक उद्योग व्यवसाय संदर्भामधली एक बातमी वाचली, ऐकली, पाहिली, पुण्यामधली. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की केशर नावाची जी एक वस्तू आहे जी आपण खाण्यामध्ये वापरतो, तिचा भाव साधारणतः आत्ताचा हा साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये आहे किलो. केशर हा कुठे पिकतो? जम्मू काश्मीर म्हणजे शिमला त्या भागामध्ये पिकतो. पुण्यामध्ये एका मुलानं, मोडक, शैलेश मोडक असं त्यांचं नाव आहे मे बी, पुण्यामध्ये एका कंटेनरमध्ये त्यांनी केशरची शेती केली. केशरची शेती हे बघा ॲग्रिकल्चरमधलं इनोव्हेशन. शिक्षणानं माणूस इनोव्हेटिव्ह होतो आणि हे इनोव्हेशन आपल्यामध्ये असलं पाहिजे. खरं तर आपल्याला निसर्गाने सगळ्या गोष्टी बहाल केल्या, काय बहाल केलं नाही असं नाही, सगळं बहाल केलं. पण आपण आपल्यातच पाहत नाही. उद्योजकाला पहिलं आपल्यात पाहावं लागतं, पहिलं स्वतःमध्ये पाहावं लागतं माझ्यात काय आहे. मी काल एक सुंदर एक स्लोगन वाचला कुठंतरी, मला फार आवडला. त्यांनी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की बीत जाती है जिंदगी, बीत जाती है जिंदगी ये ढूंढने में कि ढूंढना क्या है. आहे वास्तव, आहे 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 वास्तव, बीत जाती है जिंदगी ये ढूंढने में कि ढूंढना क्या है, बल्कि मालूम भी नहीं जो मिला है, जो मिला है उसका करना क्या है. किती सुंदर सांगितलं. अरे आहे आपल्यामध्ये सगळं. एक संस्कृतमध्ये सुंदर वचन आहे, क्षणशः कणच्चैव विद्यार्थमच्या साधेत क्षण त्यागे कुतो विद्या कण त्यागे कुतो धनम. क्षणाक्षणानं विद्या मिळवा, कणाकणानं धन मिळवा. आयुष्यातला क्षण वाया घालवला तर विद्या कुठून मिळेल आणि आयुष्यातला कण वाया घालवला तर धन कुठून मिळेल. कुठून व्हाल उद्योजक? थेंबे थेंबे तळे साचे. पण 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 तळ म्हणजे थेंब आहे का? सागर म्हणजे थेंब आहे का? पण पाणी तर पडतं थेंबानच ना. असंच आयुष्य आपलं. असा उद्योजक मोठा होतो, त्याला छोट्या छोट्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि पुढे जायचा निर्णय घेतला तर निश्चित आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग आयुष्यामध्ये होतो. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला नीड बेस्ड बिझनेस करायचा, शुअर 100% केलाच पाहिजे, कारण ती समाजाची गरज असली पाहिजे आणि ती भागवण्याचं एक माध्यम माझ्याकडे उपलब्ध असलं पाहिजे, म्हणजेच बिझनेस. करिअर म्हणजे काय आहे वेगळं? करिअरमधलं, करिअरचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं तर त्यातला पहिला आणि शेवटचा वर्ड पहा, पहिला आणि शेवटचं अक्षर पहा. पहिलं अक्षर आहे करिअरमधलं सी. सी म्हणजे काय? कमिटमेंट टुवर्ड्स बिझनेस, टुवर्ड्स सोसायटी, टुवर्ड्स युअर सेल्फ. कसली कमिटमेंट आहे एज्युकेशनमध्ये? कसली कमिटमेंट आहे करिअरमध्ये? काय करायचं आहे? करिअर म्हणजे वेगळं काय आहे? करिअर म्हणजे पहिली तर तुमच्या आयुष्यातली कमिटमेंट आहे. आणि पहिली कमिटमेंट काय आहे? अरे तुम्हाला तुमचं कुटुंब चालवण्यासाठी, तुम्हाला तुमचा संसार करण्यासाठी, जगाचा मी म्हणत नाही, तुम्ही तुमची नवरा बायको दोघं तिघं तुमची घरातली कुटुंब ह्यांच्यासाठी फक्त तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आणि तुम्हाला मोठं व्हायचं. तुम्हाला काही जगासाठी काय करायला कोणी सांगितलंय का? तेवढंच करायचं आहे आपल्याला. आणि हे करत असताना पहिली ती आपली कमिटमेंट आहे. आज तुम्हाला माहिती आहे 400 इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद पडलेत. तुम्हाला माहिती आहे MBAच्या 80% पोरांना नोकरी लागत नाही. तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंगमध्ये शिकत असणारी अनेक पोरं 10, 15, 20 हजाराच्या नोकरीसाठी 10 वर्ष थांबलेत आणि 10 लाख रुपये भरायला तयार आहेत. तुम्हाला माहिती आहे BA, BCom, MBA आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या 80% पोरांना जॉब उपलब्ध नाही आहेत.
मग मी तुम्हाला म्हणत होतो की दोनच मार्गातून जर पैसा येत असेल, त्यातला एक आहे व्यवसाय आणि दुसरा आहे नोकरी. जर नोकरीचं प्रमाण आज भारत देशामध्ये जर 5-10% आलं असेल, म्हणजे 100 मधल्या किंवा 1 कोटी मधल्या जर 10 लाख पोरांना नोकऱ्या लागणार असतील इथं, तर बाकीचे 90 लाख मुलं काय करणार आहेत? आणि ही परिस्थिती आहे. मी परवाला NSSO म्हणून आपले काही एक ऑर्गनायझेशन काम करते देशामध्ये, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडिया. त्यांचा तुमच्या गुगलवर किंवा मोबाईलवर लगेच डेटा सापडतो. किंवा सेंटर फॉर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट बघणारी ऑर्गनायझेशन, ते सगळंच हे करते. त्यांनी असं सांगितलं गेल्या महिन्यामध्ये की गेल्या महिन्यामध्ये आपला अनएम्प्लॉयमेंटचा रेट जो आहे, बेरोजगारीचा जो रेट आहे, तो 8.5% होता. तो आता या महिन्यामध्ये 12.5% झाला आहे. याचा अर्थ काय? नोकऱ्या कमी व्हायला लागल्या. मग मला सांगा, काय ऑप्शन आपल्या हातामध्ये आहे? आपल्या हातामध्ये फक्त एकमेव ऑप्शन आहे, माझ्या मुलानं, माझ्या दादानं काहीतरी छोटाचा स्वतःचा उद्योग व्यवसाय केला पाहिजे. मला तुमच्या कम्युनिटीविषयी मला कमालीचा आदर आहे शिकिलकर साहेब, कमालीचा आदर आहे. कारण मी मधल्या काळामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा स्टेट नोडल ऑफिसर म्हणून काम करत होतो. आणि मी आपल्या समुदायातल्या मुलांना उद्योग व्यवसायासाठी, नोकरीसाठी किंवा त्यांना शिक्षण घेण्यासाठी व्यावसायिक लोनच्या संदर्भामध्ये मी 6 वर्ष काम केलं. आणि या कम्युनिटीबरोबर माझा ज्यावेळेस सगळ्यात जवळून संबंध आला, माझा सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना. त्याचं कारण असं की आपल्या कम्युनिटीमध्ये नोकरीपेक्षा जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय, छोटा मोठी एखादी ॲक्टिव्हिटी कशी करता येईल त्याच्यासाठीचा विचार केला जातो. परंतु याच मुलांना जर चांगल्या पद्धतीनं थोडीशी एनहान्समेंट त्यांची झाली, त्यांना जर चांगली माहिती मिळाली, त्यांना जर चांगला सपोर्ट मिळाला, त्यांना जर चांगल्या पद्धतीनं कुणीतरी एक चांगली दिशा दिली, एक नवा दिशा आणि एक नवा विचार घेऊन जर हे महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फेडरेशन तुमच्यासाठी काम करत असेल, तर आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला याची कल्पना आहे की तुम्हाला याची कल्पनाच नाही. अक्षरशः तुम्हाला याची कल्पनाच नाही काय चाललंय ते. अरे हे इतकं गरजेचं, इतकं महत्त्वाचं काम आहे, तुमच्या लक्षात येईना. आणि तुम्ही सर्वजण आता सामाजिक प्रॉब्लेम फेस करताय, बेरोजगारीचा, नोकऱ्याच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हजारो युवकांनी येऊन या प्रकारचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. चिखलीकर सर, तुम्ही जो मला प्लॅन दाखवला आता, अरे याच्यामध्ये काय भन्नाट लोक आणले यार यांनी, किती भारी भारी लोक आणलेत. अरे मला तर सुट्टी आहे, मी फक्त सरांसाठी म्हणून आलो, तुमच्यासाठी येणं हा माझा भाग वेगळा. पण माझी एक चांगली मैत्री म्हणून मी या कार्यक्रमाला आलो, नाही तर माझी सुट्टी आहे, माझ्या बायका पोरांबरोबर थांबलो असतो ना मी. पण मी पण विचार करतो ना की यार कुणीतरी गाडून घेतल्याशिवाय धनधान्य कसं येईल. त्याच्यासाठी आपल्याला कुणाला तरी जावं लागेल, 4 मुलांना मार्गदर्शन करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल, त्यांना उठवावं लागेल, त्यांना हलवावं लागेल आणि सांगावं लागेल, बाबा आता तुझ्या फॅमिलीसाठी तरी उठला का. नाहीतर वाईट परिस्थिती उद्याच्या काळामध्ये आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे. आणि मग आपल्याला नीड बेस उद्योग व्यवसाय करणं, स्किल बेस उद्योग व्यवसाय करणं, त्याच्यासाठी आपल्यामध्ये स्किल असणं. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं, स्पीड. नीड, स्किल, स्पीड. या देशामधलं एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक चहा विकणारं व्यक्तिमत्व, मन की बातमध्ये त्यांनी सांगितलं, चहा विकणारं एक व्यक्तिमत्व देशाचं पंतप्रधान झालं. चहा ह्याच्यावरती, रस्त्यावरती, पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारं एक व्यक्तिमत्व धीरूभाई अंबानी झालं. 10वीमध्ये शाळेची फी भरायला पैसे नसणाऱ्या एका पोरानं, एका मुलानं आज आत्याच्या पाटल्या बांगड्या विकल्या आणि शाळेची फी भरली, सायंटिस्ट झालं आणि ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. एवढं जर सगळं होत असेल तर हे एकाच आयुष्यात कसं होतं. कारण पुनर्जन्मावर तुमचा माझा विश्वास आहे का हा अभ्यासाचा विषय आहे. आपल्या सगळ्यांना एकच जन्म मिळाला आहे, त्यातलं तर आपलं 50-60% तर गेलं. जे काही थोडंफार राहिलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्याला जे काही करायचं आहे त्याचं एक स्पीड मेंटेन केलं पाहिजे रे. दिल्लीला जर मला पुण्यातून जायचं असेल तर मला 1 दिवस लागेल. मी जर विमानानं गेलो तर मला 2 तास लागतील इथं. मी जर मोटरसायकलवर गेलो तर 3 दिवस लागतील. मी चालत गेलो तर महिनाभर लागेल, 2 महिने लागतील इथं. तुम्हाला ज्या तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यासाठीचं तुमचं स्पीड काय आहे, नॉलेज काय आहे, ॲटिट्यूड काय आहे तुमचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्या गेल्या पाहिजे. म्हणून थांबू नका. हे बघा, सगळ्यांना या जन्मामध्ये सगळ्यांचा दिवस हा 24 तासाचाच आहे, तो कुणासाठीही बदलत नाही. सगळ्यांना त्यांच्या जीवनामध्ये 1440 मिनिट डेली मिळतात.
सगळ्यांना त्यांच्या जीवनामध्ये 86,400 सेकंद मिळतात. या प्रत्येक सेकंदाचा, या प्रत्येक मिनिटाचा, या प्रत्येक तासाचा, या प्रत्येक दिवसाचा माझ्या आयुष्यामध्ये मी कसा वापर करेल त्याच्यावर तुमचं स्पीड मेंटेन होईल, त्याच्यावर तुमचा बिझनेस मेंटेन होईल. आणि हे आपल्याला केलं पाहिजे, म्हणून आपल्याला उद्योग व्यवसायामधलं स्पीड मेंटेन करता आलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, नीड, स्किल, स्पीड. चौथी गोष्ट कुठली असेल? कुठली असेल? कुठली असेल? यस, विल विल विल, इच्छाशक्ती. अरे तेवढी जर असली ना आपल्यामध्ये, बस काहीच लागत नाही. अरे परत काहीही लागत नाही. मी तुमच्या पुढे असा एवढा पोपटासारखा बोलतो ना, मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या बहिणीनं 9वीतनं शाळा सोडली, माझ्या बारक्या भावानं 7वीतनं शाळा सोडली, त्या दोघाला बघून मी 8वीतनं सोडली. का? तर आमच्या बापाकडे आम्हाला शिकवायला पैसे नव्हते. विल, मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला पुढे जायचं आहे, आणि याच्यासाठी मला माझ्यामध्ये स्वतःमध्ये माझा पर्सनल एक्सलन्स मला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला पाहिजे, की जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये समाजामध्ये मला मदत करत असताना माझा सोशल एक्सलन्स खूप चांगल्या पद्धतीने होईल. मला पर्सनली जर चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन्स करता आलं तर ती माझ्यासाठी जी माझी वैयक्तिक गोष्ट झाली. पण जर मी तुम्हाला मार्गदर्शन असेल तर हा माझा सोशल एक्सलन्स झाला, की मी तुमच्याबरोबर येऊ शकतो आणि 4 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. असं आपल्याला प्रत्येक गोष्टीचा मायलेज आपल्या उद्योग व्यवसायासाठी घेता आलं पाहिजे. म्हणून विल पॉवर. याच्याविषयी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी खूप खोलामध्ये जात नाही, अदरवाईज सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत इथं. 5वी गोष्ट मी फक्त तुम्हाला सांगतो आणि मी ते 2-5 मिनिटांमध्ये थांबतो. आपण पाहिलं, कुठल्या 4 गोष्टी पाहिल्या? पाचवी हे एवढे 1, 2, 4, 5 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुमचा बिझनेस मर्ज होतो सगळा. बाकी वेगळं काय? मग बाकी आपल्याकडे आस्पेक्ट त्याला खूप आहेत. 5वी गोष्ट आहे जी तुम्ही डेली करता, पण इफेक्टिव्हरित्या करण्याचा प्रयत्न करा, आणि ती आहे नीड, स्किल, स्पीड, विल, आणि 5वी आहे डील, डीलिंग पॉवर, डीलिंग कॅपॅसिटी. डील तुम्हाला ना क्षणाक्षणाला डीलिंग आहे आणि ते करता आलं पाहिजे. हे जर डीलिंग तुम्हाला करता आलं ना, बस तुम्ही जिंकला म्हणून समजायचं. अदानस्य प्रदानस्य क्रियामश्च कर्मणा सी प्रक्रियमानस्य कालहा पिबती तद्रसम, असं एका माझ्या 8वीच्या एका सुभाषितामध्ये म्हटलं गेलं होतं. ते वचन होतं. त्या वचनामध्ये काय सांगितलं होतं? तुम्हाला जे काही द्यायचं, तुम्हाला जे काही घ्यायचं, ते जर तुम्ही वेळेत दिलं नाही किंवा वेळेत घेतलं नाही तर काळ, निसर्ग, अल्लाह त्यातलं सारस्व ओतून घेतो. राईट? अरे तुम्ही 20 वर्षापूर्वी लहान बाळं होता, आता तुम्ही मोठे झालात. 20 वर्षानंतर तुम्ही अजून तुमची बाळं मोठी होतील इथं, आणि 60 वर्षानंतर किंवा 40 वर्षानंतर तर तुमचं कुणी ऐकल किंवा ऐकणार नाही. का? कारण निसर्गानं तुम्हाला प्रत्येक वेळ दिली, त्या प्रत्येक वेळेत तुम्हाला घेता आलं पाहिजे. कधी असं पाहिलंय कॉलेजमध्ये एखादा म्हातारा माणूस गेला आणि MBA करतोय? तरुण पोरगच करतं, कारण त्याची शिकायची वेळ आहे, आणि त्याच्यानंतर गेले की तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय करता, नोकरी करता, जे काय असेल ते योग्य वेळेत योग्य गोष्टी करायचा प्रयत्न करा. सर तुम्ही खूप वेळेत अशा स्वरूपाचे कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करताय, आणि हे आपल्या समुदायासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कम्युनिटीसाठी हे प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे. सुदैवानं तुम्हाला सांगतो शासन खूप उद्योग व्यवसायासाठी भरभरून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्या वाटेमध्ये किंवा त्या नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये आपल्याला पाणी दिसतंय पण आता खरं तर, कारण गायकवाड सरांनी सांगितलं. या गायकवाड सरांचं एक लय भारी आहे बरं का, म्हणजे मला त्यांचा फार आदर वाटतो, कारण ते पैसे देणारं व्यक्तिमत्व आहे. ह्यांच्याकडे जिल्हा उद्योग केंद्राकडे 600 कोटी रुपये पोरांना अनुदान द्यायसाठी 3000 कोटी रुपयाचं लोन वाटप केलं जातं. त्याला 600 कोटी रुपये सबसिडी दिली जाते, आणि ही सबसिडी साधारणतः 15% ते 35% असतात. सरांनी सांगितलं, मी त्यात जात नाही. परंतु तुम्हाला सांगा बरं, मला असा कुणाचा एखादा पाहुणा रावळा आहे का, एखादा गेस्ट आहे का, एखादा जवळचा कुणी आहे का, की समजा या दादानं 50 लाखाचं लोन घेतलं, आणि लोन घेतल्यानंतर त्याला असं सांगितलं की बाबा, म्हणजे एखाद्या पाहुण्याने 50 लाख रुपये दिलं तर त्याची किती परतफेड करेल बरं? ती 50 लाखाच्या अगेन्स्ट त्याच्याकडून किती पैसे घेईल परत?
5%, 10% तर व्याज गेले, म्हणजे 50 लाखाचं किमान 55-60 लाख तर गेले. शासन 50 लाख रुपये दिलं तर 33 लाख रुपये माघारी घेतं आणि 17 लाख रुपये माफ करते तुम्हाला. म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायाची 35% रिस्क शासन घेतंय. आपल्या व्यवसायाची रिस्क त्यांनी घ्यायची काय कारण आहे, पण घेते. आता हे कुणाची घेते, हे तुमची माझी घेते. मग माझ्या व्यवसायाचा जर 35% भाग शासन उचलत असेल आणि राहिलेला 65% भाग जर मला करायचा असेल तर मी ऑलरेडी 35% सक्सेस आहे. थिंक, एक वेगळ्या विचारानं पहा. कसं असतं माहिती आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये ना सॅटिस्फॅक्शन शोधता आलं पाहिजे. ते कुठं नसतं, तुम्हाला दिसत नसतं. असं म्हटलं जातं म्हणजे सॅटिस्फॅक्शन इज द हायेस्ट लेवल ऑफ सक्सेस. हे का म्हटलं असेल असं? तुम्हाला शोधता आलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी, आणि हे शोधता यावं उद्योग व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टी. म्हणून तर हा कार्यक्रम घेतला आहे. परवाला देशाचे माजी कृषी मंत्री एका बागेत गेले. बागेत खरं तर ह्याविषयी पण मला फार आदर आहे बरं का, कारण मी पाहिलं फळबागा आणि फ्रूटचा व्यवसाय करणारे समाजामध्ये जी लोक आहेत इथं व्यवसाय करणारे, याच्यामध्ये आपल्या कम्युनिटीमधले मला 80-90% लोक दिसतात बरं का, फळांचा व्यवसाय करणारे. एक देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री एका बागेत गेले. बागेत कुठल्या गेले? सफरचंदाच्या बागेमध्ये. बघा न्यूज पण होती पेपरला, तुम्ही कदाचित कुठे पाहिले असेल. बागेत गेले, कशाच्या? सफरचंदाच्या बागेमध्ये. आणि मस्त बाग पाहिली, त्याची टेस्ट पाहिली आणि सुंदर तो सफरचंद. आणि कुठे गेले असतील बागेत? शिमल्यात नाही, जम्मूत नाही, काश्मीरमध्ये नाही, सासवडमध्ये. सासवडला कशाची बाग? सफरचंदाची. इनोव्हेशन, ॲग्रिकल्चर इनोव्हेशन. आता मोबाईलची इंडस्ट्री बघा. मोबाईलच्या इंडस्ट्रीमध्ये आपण जर लवकर जागे झालेला आहात नाही असं नाही, पण मला असं परवाला कोणीतरी सांगितलं की त्या दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर तिथं एक 3 मजली इमारत आहे आणि त्याच्यामध्ये 68 दुकानं येतं, आणि त्या 68 दुकानं जी आहेत तर ती सगळीच्या सगळी, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, सगळीच्या सगळी मोबाईलचे ॲक्सेसरीज आहेत. मोबाईलचे ॲक्सेसरीज आहेत. 68 पैकी 68 दुकानं राजस्थानी मुलांची. असावेत, देश सगळ्यांचा आहे, वादच नाही. परंतु उद्योग व्यवसायामध्ये आपण वेळेत जागं झालं नाही तर कुठलीही जागा जास्त काळ रिकामी राहत नाही. तुम्ही नाही केलं तर दुसरा कोणीतरी येऊन करणारच आहे, आणि ते केलंही पाहिजे, त्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे. पण आपण वेळेत जागं व्हा आणि उद्योग व्यवसायाच्या वाटेला या. उद्योग व्यवसायाची वाट ही देशप्रेमाची वाट आहे. उद्योग व्यवसायाची वाट ही समाजसेवेची वाट आहे. उद्योग व्यवसायाची वाट ही तुमच्या उन्नतीची वाट आहे. उद्योग व्यवसायाची वाट ही तुमच्या प्रगतीची वाट आहे. आणि ही का प्रगतीची वाट आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्वांनी एक त्या सायन्समध्ये एक ऊर्ध्वपातन पद्धती अशी कधी पाहिली असेल. म्हणजे ते काय होतं, जर तुम्ही पाणी जर त्या ह्याच्यामध्ये उकळायला ठेवलं आणि तिकडून जर एक लावलं आणि त्याची वाफ काढली तर त्या वाफेचं परत पाणी होतं. ऊर्ध्वपातन पद्धती हे पाहिले असेल कधी तुम्ही. किंवा दुसरं, सकाळचा तुम्ही सूर्योदय तर नेहमीच पाहत आलेलो आहे, सूर्याचा उदय होतो. तुम्हाला सांगू, उद्योग व्यवसाय याचं मी उद्योगाची एक व्याख्या सांगतो आणि थांबतो, कारण सॉरी मला परत तुमचा जास्त वेळ मी घेऊ नये. उद्योगाची एक व्याख्या सांगतो आणि मी थांबतो. उद्योग म्हणजे काय तर त्याचा संस्कृतमधला अर्थ जर पाहिला तर त्याचा 2 शब्दाचा मिळून एक अर्थ होतो उद्योग. ह्या उद्योगाचे 2 शब्द कुठले? त्यातला पहिला शब्द आहे उद आणि दुसरा आहे योग. उद म्हणजे काय? सूर्य उदय म्हणजे काय? सूर्यवरच्या दिशेने येतो, तो वरती येतो आणि जगाला प्रकाश देतो. त्याचा उदय होतो आणि तो वरती येतो. म्हणजे कुठे येतो? प्रगतीच्या दिशेने येतो. म्हणजे कुठे येतो? तो वरच्या दिशेने येतो. उद म्हणजे प्रगतीच्या दिशेने वरती येणे. आणि योग म्हणजे काय? आता रामदेव बाबा साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलं. योग म्हणजे काय? तो एक योग आहे ज्याला एक्झरसाइज म्हणून योग म्हणतो आपण. आणि दुसरा योग आहे तो म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यातली एक सुवर्ण क्षण की जो आपल्यासाठी एक उन्नतीचा मोमेंट आहे, एक उन्नतीचा क्षण आहे, म्हणजे योग. बरोबर आहे. मग आयुष्यामध्ये प्रगतीच्या दिशेनं येण्याचा योग म्हणजे उद्योग. असा योग तुम्हाला साधायचा आहे का? यस. आणि तो साधण्यासाठी तुम्हाला
महाराष्ट्र आपलं मायनॉरिटी NGO फोरम मदत करत आहे. हा आपल्यातला एक योग आहे आणि ह्या योगाचा सोहळा आणि याच्यातून मिळणारा ज्ञान सोहळा हा आपल्या आयुष्यासाठी निश्चित उद्याच्या काळामध्ये फलदायी ठरो, यशदायी ठरो आणि तुम्ही उद्याच्या काळामध्ये चांगले यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येऊ अशीच मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वांनी मला अर्धा तास ऐकून घेतलं आणि मला संयोजकांनी चांगली बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट लक. थँक्यू.